माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल जे विधान केलं आहे त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे बोलत आहेत, बरीच टीका टिप्पणी होत आहेत आणि वादाचा हा सगळा विषय असं सुद्धा बोललं जात आहे. काय म्हणाल? माणिकराव कोकाटेजी हे काही पहिल्यांदा अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलं नाही. याआधी ते वाशिमला गेले असताना त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी नाही तर भिकाऱ्यांपेक्षाही शेतकरी गेलेला अशा स्वरूपातलं एक टिप्पणी केली आणि सांगितलं की 1 रुपया भिकारी पण घेत नाही, पण आम्ही तुम्हाला पीक विमा 1 रुपयात देतो. हे त्यांचं पहिलं एक वादग्रस्त वक्तव्य होतं. आणि दुसऱ्या वक्तव्याच्या आधी स्वतःच खोटे ॲफिडेविट दिल्याच्या संदर्भात फ्लॅट लाटण्याकरता त्यांना कोर्टाने शिक्षाही दिली. आणि स्वतः खोटे कामं करणारा माणूस हा शेतकऱ्यांच्या बांधावर जेव्हा जातात उशिरा का होईना, एकतर त्यांनी अवकाळी पाऊस झाल्या त्यांनी अलर्ट राहायला पाहिजे, ताबडतोबीनं जायला पाहिजे, पंचनाम्याचे आदेश दिले पाहिजे. मात्र ते न करता ते शेतकऱ्याच्या बांधावर जातात आणि शेतकऱ्यांना सांगतात की तुम्ही कर्ज काढता, साखरपुडे करता, लग्न करता आणि 10-10 वर्ष कर्जमाफीची वाट बघता, म्हणजे पुन्हा कर्जमाफ करून पुन्हा तुम्हाला लग्न आणि साखरपुडे करायचे का? काय विधान आहे? एक कृषी मंत्री आहे आणि कृषी मंत्री, कॅबिनेट कृषी मंत्री अशा स्वरूपाची जेव्हा भाषा करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळातून तर त्यांना बडतर्फ करायला पाहिजेत. पण या सरकारची लाडके मंत्री आहेत ते, कारण त्यांना कोर्टाने त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना शिक्षा दिल्यानंतर 2 वर्षापेक्षा अधिक सरकारने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. थेट त्यांना हायकोर्टातून रिलीफ मिळेपर्यंत, वरच्या कोर्टातून रिलीफ मिळेपर्यंत हे सरकार थांबून राहिलं. राहुल गांधींना 24 तासात काढलं, सुनील केदार साहेबांना 24 तासात काढलं. मात्र यांच्याकरता सुमारे 24 दिवस हे सरकार जे थांबलं आहे. तर हे सरकार कशा लोकांच्या पाठीशी आहे, कोणत्या प्रवृत्तीच्या, कोणत्या विकृतीच्या पाठीशी आहे, हे या प्रकरणातून आपल्याला स्पष्टपणे दिसेल. पण गेल्या 2 दिवसापासून नाशकामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. मात्र मंत्री राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये व्यस्त होते अशी सुद्धा माहिती समोर येते. शेतकऱ्यांना वारावर सोडलं म्हणावं आणि त्यांची जी वक्तव्य, आता काँग्रेसची भूमिका काय? भूमिकेचा तर काँग्रेस याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही याचं निषेध करतो. त्यांनी राजीनामा बडतर्फी तर ही आधीच मागितलेली आहे. मात्र हे सरकार अशा विकृतीच्या पाठीशी आहे. या संदर्भात आमची भूमिका आहे की यात आता आसमानी मोठं संकट नव्याने घोघवत आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाल्या, मुसळधार पाऊस झाला, कुठे ढगफुटी झाली आणि अशा प्रकरणात एक आसमानी संकट आलेलं आहे. आणि या आसमानी संकटातून या शेतकऱ्यांना ताबडतोबीनं दिलासा दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची थट्टा एकीकडे उडवला जात आहे, नापिकी दुसरीकडे झालेली आहे, शेतमालाला भाव नाही. तर एकंदरीत आजची शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ते शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये कुठे अडकून पडलेला आहे. देवेंद्र फडणवीसांचं सुलतानी सरकार जे आहे ते कुठलाही रिलीफ द्यायला तयार नाही. निदान पंचनामे करून तातडीने या गारपीट आणि अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांना तरी दिलासा देईल ही आमची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही अजितदादांवर ज्या पद्धतीनं टीका केली होती त्यानंतर आता अमोल मिटकरी पुढे आले. ते म्हणतात की सूर्यावर थुंकण्याच्या आधी 10 वेळा विचार करायला पाहिजे आणि तुम्ही नवेली दुल्हन आहेत अशा पद्धतीनं तुमच्यावर त्यांनी टीका केली. मी कोणावरही थुंकलेलो नाही, त्यामुळे मी आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. आणि तो आरसा काय की स्वतः जे एक सेक्युलर फेस असण्याचा आविर्भाव ते होता, तर तो त्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे ते चिडलेले आहेत आणि त्यांना चिडल्यामुळे ते आता बेताल स्वरूपाची वक्तव्य करत आहे. जलगई खिचडी डालो पाणी, मी एवढंच म्हणेल. आणि त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याच्या काही आवश्यकता नाही. एकंदरीत त्यांचा जो भाजपही जो चेहरा आहे, हा भाजपही चेहरा या निमित्ताने सगळ्यांच्या समोर आलेला आहे. नक्कीच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे आणि या ठिकाणी जो काही प्रकार घडला संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला, देश तर हळहळला. एका महिलेचा देखील त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. आता सरकारने ही जमीन परत घ्यावी, पंतप्रधान येतात, उद्घाटन करतात आणि अशा घटना या रुग्णालयात घडतात. बरीच टीका टिप्पणी सुरू आहे. काँग्रेसनं तर आंदोलन पण केलं. काल दिवसभर काँग्रेसने आंदोलन केलं आहे आणि आता सावरासावरी करण्याकरता सरकार पुढे आलेलं आहे. गेलेल्या महिलेचा मृत्यू हा काही वापस येऊ शकणार नाही. मात्र आता शिक्षण असेल, आरोग्य असेल, हे या सरकारमध्ये महागत चाललेलं आहे. आणि आता शाळेमध्येही अडवल्या जाणार आहे, तिथेही नडवल्या जाणार आहे आणि दवाखान्यांमध्ये आता अशा स्वरूपाचं चित्र आलेलं आहे. तर ह्या कायदे जे आहेत महाराष्ट्राचे, या कायदे काम करत नसल्याचा हा परिणाम आहे. आणि या परिणामाचा जो संताप सर्व स्तरातून व्यक्त होत आहे, हा संताप योग्य जरी असला तरी या संतापाच्या सोबत आपल्याला सर्वांना विवेकाने वागत असताना असे
ठिकठिकाणी उपचाराशिवाय राहणारे जे रुग्ण असतील यांच्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या काळामध्ये NRHM आरोग्य मिशनसारखे मिशन आणले, सर्व शिक्षा अभियानासारखे अभियान आणले. मात्र आता हे आरोग्य मिशन जे आहे हे गुंडाळून ठेवण्याचं काम या सरकारमधून चालू आहे आणि त्याचा हा परिणाम आपल्याला बघायला मिळतो आहे. राज ठाकरे यांनी प्रत्येक बँकेमध्ये मराठी अनिवार्य करा यासाठी कार्यकर्त्यांकडून आंदोलनं सुरू केली होती. पण मराठी भाषेचे जे मंत्री आहेत उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी आता कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की आंदोलन मागे घ्या. कसं पाहता याकडे? जेव्हा आपण भारत देशाची निर्मिती केली आणि ज्यांना फाउंडर ऑफ द नेशन पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतो, यांनी 3 लँग्वेज फॉर्म्युला आणलेला आहे की त्या भागातली मातृभाषा हिंदी ही राष्ट्रीय भाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा इंग्लिश, या 3 भाषेंमध्ये आपल्या देशाच्या प्रशासनाचा सर्वंतरित एकंदरीत कारभार हा चालावा. शिक्षणातही तेच आहे आणि बँकांच्या संदर्भातही तसेच स्वरूपाचे सर्क्युलर हे यापूर्वीच निघालेले आहेत. त्यामुळे मराठी भाषेची होत असणारी मागणी ही पहिली जी मागणी जे नियम तयार झालेले त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने हे कुठेतरी बोललं पाहिजे. मात्र राज ठाकरे साहेब हे भूमिका घेतात आणि त्याच्यावर कायम राहत नाही, हे महाराष्ट्राने हे बघितलेलं आहे आणि या निमित्ताने दुर्दैवाने ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. नक्कीच 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि अमित शाह भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, ते रायगडावर येणार आहेत आणि बरेचसे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेत. या भेटीकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? काही राजकीय अर्थ लपला असं वाटतं तुम्हाला? राजकीय सावरासावर करण्याकरता अमित शाह साहेब जे आहेत ते रायगडावर येत आहेत. सावरासावर कोणची? तर राहुल सोलापूरकर या एका विकृत माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात संभाजी महाराजांसंदर्भात केलेले जे वक्तव्य आहे आणि त्याला वाचवण्याकरता या सरकारने काही एक केलं नाही. तर दुसरीकडे कोरटकर यांनी तेवढ्याच आणि त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन विकृतीपूर्ण हे छत्रपतींच्या संदर्भात केलेलं वक्तव्य आहे आणि नाईलाजांनी शेवटी त्यांना कुठेतरी अटक केली. मात्र त्यांचे आणि सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांचे लागेबांधे हे सगळ्यांना माहिती आहे. तर बंच ऑफ थॉट हे गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं जे पुस्तक आहे यामध्ये छत्रपतींच्या संदर्भात जे वक्तव्य केलेले आहेत किंवा जे लिखाण केलेलं आहे हे लिखाण देखील आता महाराष्ट्राच्या समोर येत आहे. त्यामुळे या सर्वांवर पडदा टाकण्याकरता लपवण्याकरता आता राणा भीमदेवी थाटामध्ये अमित शाह साहेब हे रायगडावर येत आहेत. मात्र रायगडावर येत असताना त्यांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं, कुठलाही जाती धर्मात भेद न करता राहण्याचं जे धोरण ठरवलं होतं याची आठवण हे त्यांना कुठल्याही स्वरूपामध्ये नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असं छत्रपती शिवाजी महाराज सांगत होते. मात्र हे तर सगळा देशच लुटून आता घेऊन जात आहेत आणि अशा अमित शहाने त्या ठिकाणी येणं म्हणजे हे कुठेतरी एका बाजूला त्यांच्या करणी आणि कथनीमधला जो फरक आहे तो दर्शवतो. तर दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या बद्दल जे सरकारमधील आणि भाजपमधील लोक आणि भाजपचे मित्र असणारी जी मंडळी आहेत ते जे गरळ ओकत आहे ते साफ करण्याकरता कुठेतरी ते त्या ठिकाणी येत आहेत. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका मांडली आणि अमित शहा यांना टोला लगावला आहे की डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अमित शहा यांचा दौरा रायगडावर होतोय. कॅमेरा पर्सन नागनाथसह गिरीश गायकवाड, TV 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.